नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। माजी मंत्री रमेश जारकिहोळींनी साधला माध्यमांशी संवाद। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा करणार पराभव। भाजप उमेदवार महांतेश कवडगीमठ यांना विजयी करण्याचे आहे ध्येय। विधान परिषद निवडणूक पक्षावरून होते, कुटुंबावरून नाही। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळींनी माध्यमांशी साधला संवाद। विधान परिषद निवडणुकीत चन्नराज हट्टीहोळींचा होणार विजय, असा केला विश्वास व्यक्त। पक्षविरहित उमेदवार लखन जारकिहोळींनी घेतले गणेश मंदिरात दर्शन। निवडणुकीसाठी लोकांचा भरपूर पाठिंबा असल्याचे मांडले विचार। मी भाजपाचा बंडखोर उमेदवार नाही, अशी केली स्पष्टोक्ती। आता पाहू सविस्तर बातम्या। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले। उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन चन्नराज हट्टीहोळी यांनी घेतले आहे। बेळगाव विधान परिषद निवडणुकीत चन्नराज हट्टीहोळी हे काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असून त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे कुलदैवत सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन आपली बहीण व ग्रामीण मतक्षेत्राचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत घेतले आहे। ग्रामीण मतक्षेत्राचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनी सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीकडे निवडणूक जिंकण्यासाठी प्रार्थना केली आहे। यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले विचार मांडले आहेत। ಮುಂಬರುವಂಥ ಡಿಸೆಂಬರ್ 10 ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನನ್ನ ಸಹೋದರನಾದಂಥ ಚನ್ನರಾಜ್ ಬಿ ಹಟ್ಟಿಹೊಳಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪುರಸಭೆ, ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ। ಪ್ರಜ್ಞಾವಂತರಿದ್ದೀರಾ, ಒಳ್ಳೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಇದ್ದಾನೆ, ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಿ। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून चन्नराज हट्टीहोळी निवडणूक लढविणार आहेत। यासाठी त्यांनी विजय मिळावा म्हणून श्री महालक्ष्मी देवीकडे प्रार्थना केली आहे। राज हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। भाजपचे उमेदवार महांतेश कवडगीमठ यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। बेळगाव स्थळीय संघ संस्था विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार महांतेश कवडगीमठ यांनी मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कन्नड साहित्य भवन येथे पक्षप्रमुख व कार्यकर्त्यांसह दाखल झालेल्या महांतेश कवडगीमठ यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, माजी मंत्री रमेश जारकिहोळी आणि राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी देखील उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। काँग्रेस पक्षातून विधान परिषद निवडणुकीसाठी चन्नराज हट्टीहोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बेळगाव स्थळीय संघ संस्थाचे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी मंगळवारी सकाळी 11:15 वाजता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरचे आमदार अंजली निंबाळकर आणि माजी मंत्री ए.बी. पाटील यांची उपस्थिती होती। राज हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळींनी आपला उमेदवारी अर्ज भरला। बेळगाव स्थळीय संघ संस्था विधान परिषद बिगर पक्षीय उमेदवार लखन जारकिहोळी यांनी मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शहरातील सरदार मैदानावरून त्यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला।
ಸರ್ ಮಾಸ್ಕ್ ಸ್ವಲ್ಪ ಫೇಸ್ ಕಾಣ್ ಹಾಂ. विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, अंबीराव पाटील, अमरनाथ जारकिहोळी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज हिरेमठ, KNN-City न्यूज, बेळगाव. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षातून चन्नराज हट्टीहोळे यांचा विजय होईल असा विश्वास KPCC कार्याध्यक्ष सतीश जारಕಿಹೊಳಿ व्यक्त केला आहे. ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಸಭೆ ಹೆಂಗದ ಸರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಅರ್ಧದಷ್ಟು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ವಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ. ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಸಿಂಗಲ್ ಓಟು ಸ್ಲೋಗನ್ ಆಗಿರ್ತದ ಅಥವಾ ಎರಡನೇ ಓಟನ್ನು ಎಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಅದು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ? ಇಲ್ಲ ಸಿಂಗಲ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಸಿಂಗಲ್ ಓಟ್. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬೆಂಬಲಿತ ಸದಸ್ಯರು. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಸಿಂಗಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸರ್, ಈಗ ಒಂದು ಕಣದಲ್ಲಿ ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಕೂಡ ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಟಾಕ್ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದನ್ನು ಹೆಂಗೆ ನಿಭಾಯಿಸ್ಬೋದು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು? ಇರ್ಬೋದು, ಅದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಚುನಾವಣೆ ಮಾಡೋದು ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ. ಅವರು ಕೆಲವರು ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ಅದು ಕೆಲವು ಕಡೆ ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ. ಅದು ನಾವು ಮಾಡೋದು ಪಕ್ಷದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಎರಡು ವೋಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಮತದಾರರಿಗೆ ಇರ್ಬೋದಲ್ಲ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈಗ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಹೇಳೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಚುನಾವಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗೆಲ್ಲೇಬೇಕಿದ್ರಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಶಾಣೆ ಇದ್ದಾರೆ, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತೈತೆ ಅಂತ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಿಲ್ಲ, ಈಗಲೇ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಸೋಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ, ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ MP ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಸೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ನೋವು ನಮಗೂ ಇದೆ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಇದೆ. ಹಂಗೇನು ಹೇಳುವಂಥದ್ದಿಲ್ಲ. ಬಹುಶಃ ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ನಿಲ್ತಾರ ಡೌಟು. ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ತಕ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೇನ್ರ ಅವ್ರ ವರಿಷ್ಠರು ಅವ್ರಿಗೇನ್ರ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಎಲ್ಲ ಸಂಭವ ಕೂಡ ಇದೆ. ಏನಿಲ್ಲ, ಅದೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಪಕ್ಷ ಬೇರೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಬೇರೆ ಇದೆ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಬೇಡ ಅನ್ನೋದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹಿಂದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ ಗೋಕಾಕದ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಅಂತಿಮವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಂತ ವಿಚಾರ ಅದು. ನಾವು ಹೇಳಿಕ್ಕಾಗೋಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಯಾಕಂತ ಅಲ್ಲಿ ಯಾಕಂತ. ಅಂದ್ರೆ ಕುಟುಂಬ ಬೇರೆ ಮತ್ತೆ ಈ ಪಕ್ಷನ ಬೇರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪಕ್ಷ ಬೇರೆ ಬೇರೆ. ಪಕ್ಷ ಆಧಾರ ಮೇಲೆ ಚುನಾವಣೆ, ಕುಟುಂಬ ಆಧಾರದಿಂದ ಚುನಾವಣೆ ಅಲ್ಲಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಪಕ್ಷ ಆಧಾರಿತ. ಪಕ್ಷ ಆಧಾರಿತ ಅದ್ರ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಕೆಲವು ಜನ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಆಧಾರಿತ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಹೇಳಿಕ್ಕಾಗೋಲ್ಲ. ಪಕ್ಷ ಫಸ್ಟು, ಆಮ್ಯಾಗೆ ನಿಮ್ಮ ತಂತ್ರಗಾರಿಕೆ ಚಾಣಾಕ್ಷ ಸೆಕೆಂಡ್. ಅದು ಫಸ್ಟ್ ಪಕ್ಷ. ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಇದು ಪ್ರತಿಷ್ಠೆಯಾಗಿ ಮಾರ್ಪಡ್ತಾ ಇದೆ ಈ ಚುನಾವಣೆ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ವರ್ಸಸ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಂಬಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲ, ಜಾರಕಿಹೊಳಿ ನಾವು ಇದೆಯಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಇದಲ್ಲ. ಜಾರಕಿಹೊಳಿ ಏನಿಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಇದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಈ ಕಡೆ ಅದು ಇದ್ದೇ ಇರ್ತೈತೆ. ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ರಾಜಕೀಯ ಇರೋವರೆಗೂ ಸಹೋದರ ಸವಾಲು, ರಾಜಕೀಯ ಸವಾಲು. ರಾಜಕೀಯಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಸವಾಲುಗಳ ಫೇಸ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಆಲ್ರೆಡಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಂತ ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೇವೆ. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಬಹಳ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅನಿಸ್ತು. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾವಾಗ ಸೀರಿಯಸ್ ಇರ್ತಾನೆ. ನಾವು ತಡ್ಡ ಇರೋದು ಯಾವ ನೋಡಿಯಲ್ಲ. ನಾವು ಫುಲ್ ಸೀರಿಯಸ್ ಇರ್ತಾನೆ. ಈಗೂ ಸೀರಿಯಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಹೊಸದು ನಮಗೇನು ಹೊಸದಿಲ್ಲ, ನಿಮಗೂ ಏನು ಹೊಸದಿಲ್ಲ. ಸೀರಿಯಸ್ನೆಸ್ ವರ್ಕೌಟ್ ಆಗ್ಬೋದು ನೋಡಿ, ಅವರು ಇಬ್ಬರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಂದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ. ಈಗ ಚಾಲೆಂಜ್ ಇರೋದು ಅವ್ರಿಗೆ, ನಮಗಲ್ಲ. ನಮ್ದು ಒಂದೇ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು, ಒಂದೇ ಮತದಾರರು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದೇ ಅಲ್ಲ. ಮೊದಲು ಇರೋದು BJPಯಲ್ಲಿ. ಅವರೆಲ್ಲ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಅವಕಾಶ ಟೈಮು ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಅವಶ್ಯಕತೆನೂ ಇಲ್ಲ. ಅದು ಜನ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಶಕ್ತಿ ಮತದಾರರಲ್ಲಿದೆ. ಏನೇ ನಾವು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು, ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು, ಜನರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಮತದಾರರಿಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ, ಇವತ್ತು ನಾಳೆ ಕೂಡ ಭವಿಷ್ಯತ್ನಲ್ಲಿ. ಸೊ ಪಕ್ಷ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಏನಿದ್ದಾರೆ, ಪಕ್ಷ ಮತದಾರ ಏನಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು, ಅವ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿಸಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಜೊತೆ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೋ ಅಷ್ಟೇ. आता वेळ झाले एका छोट्याशा विरामाचे. पाहत रहा KNN-City न्यूज मराठी.
होटल आदर्श पैलेस। लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल आपले विचार मांडले आहेत। काँग्रेसमध्ये तिकीट मिळेल असा विश्वास होता, मात्र ते मिळाले नाही। भाजपमध्ये प्रवेश करणार असे तिकीट गमावलेले विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांनी म्हटले आहे। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज दाखल करताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की भाजपच्या समावेशाबाबत आमदार रमेश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठींशी माझी यापूर्वी चर्चा झाली आहे। भाजपच्या समावेशाबाबत 2 दिवसात योग्य तो निर्णय घेईन। त्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यमान बिगरपक्षीय उमेदवार लखन जारकिहोळी आले आहेत असेही ते म्हणाले। ಸರ್ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲೂ ಬೆನ್ನಿಗೆ ತುರಿ ಹಾಕಿರಂಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ ನಿಮಗೆ? ಏನು ಅವ್ರ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಇದು ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೋಪ್ಸ್ ಇತ್ತು ನಮ್ಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಅದು ಅಲ್ಲ ಸರ್, ಕಾರಣ ಏನು ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಏನು ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ। ಟಿಕೆಟ್ ಅವ್ರದ್ದು ಅನೌನ್ಸ್ ಆಯ್ತು, ನಾವು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ। ಈಗ ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವ್ರು ಬಿಜೆಪಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಬರ್ತಾರೆ, ಕೇರಳ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ, ಈಗ ಬಿಜೆಪಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ ಅವ್ರ। ನೀವು ಬಿಜೆಪಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸರ್? ಮೊನ್ನೆ ಇದು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗಿದ್ರು। ಅವತ್ತು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ। ಹೌದ್ರಿ, ಯಾವಾಗ ಬಿಜೆಪಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾರೆ? ಅದು ಈಗ ಒಂದು 2-3 ದಿವಸದಾಗ ಆಗ್ಬೋದು ಸರ್। ಬಿಜೆಪಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತೀರಿ ಅಂತೀರಿ, ಲಖನ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಏನು ಸರ್? ಈಗ ಅರ್ಜಿ ಕೊಡಕ್ಕೆ ನಾವು ಲಖನ್ ಸಾವ್ಕರ್ ಸಲಹೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ। ಈಗ 2-3 ದಿವಸದಾಗ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ಬಿಜೆಪಿ ಸೇರ್ತೀವಿ ಅಂತೀರಿ, ಲಖನ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೀರಿ, ಯಾವ ಹೌದು ಬಿಜೆಪಿ ಸೀಟ್ 2 ಸೀಟ್ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ, ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೀಟ್ ಬಿತ್ತಂದ್ರೆ 2 ಸೀಟ್ ಬರುತ್ತಲ್ಲ ನಮ್ಮ। ಈಗ ಲಖನ್ ಅವ್ರು ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂತೀರಿ ನೀವು ಸೆಕೆಂಡ್? ಇಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ 2 ಕೂಡಿ ಒಂದು ಬಿಜೆಪಿ ಹಾಕ್ತಾರೋ, 2ನೇ ಓಟ್ ಅದಾವ್ರಲ್ಲ, ಚಾಯ್ಸ್ ಐತಿ। 2ನೇ ಓಟ್ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಹಾಕೋದಿಲ್ರಿ, ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕ್ರಿ ಅಂತ। ಬಟ್ ನೀವು ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪರ ಮತಯಾಚನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಇವತ್ತಂತೂ? ನೀವು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲಿ 2 ಕೂಡೇ ಬಂದಿಲ್ಲ। ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ಮೊನ್ನೆ ಜನರ ಸ್ವರಾಜ್ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಸಿಂಗಲ್ ವೋಟ್ ಹಾಕೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು। ನೀವು ಬಿಜೆಪಿಗೆ ಸೇರ್ತೀವಿ ಅಂತೀರಿ, ಹೌದ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಲಖನ್ ವೋಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತೀರಿ, ಯಾವ ರೀತಿ ಒಪ್ತಾರೆ ಸರ್ ನಿಮ್ಗೆ? 2 ಓಟ್ ಅದಾವೇನಿಲ್ರಿ, 2ನೇ ಓಟ್ ಲಖನ್ಗೆ ಹಾಕಿ, ಹೌದ್ರಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। राज हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्याचे ध्येय असल्याचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी म्हटले आहे। बेळगाव स्थानिक संघ संस्था विधानसभेची निवडणूक रमेश जारकिहोळी विरुद्ध लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या चुरशीची झाली होती असे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी म्हटले आहे।
भाजपचे उमेदवार महांतेश कवडगिमठ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता कन्नड साहित्य भवन येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार महांतेश कवडगिमठ हे पहिले पसंतीक्रम मिळवतील असे ते म्हणाले. काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. पहिल्या पसंतीच्या मतात आमचा उमेदवार विजयी होईल असा आम्हाला विश्वास आहे असे ते म्हणाले. ನೋಡಿ ನಾವು ಮೊದಲೇ ನಿಮ್ಮ ಚಾನಲ್ಗಳಿಗೆ ಇವರಲ್ಲ ಆ್ಯಂಕರ್ ಹೋದ್ರಲ್ಲ ನಾವು ಮೊದಲೇ ಎರಡನೇ ಬಿ ಜೆ ಪಿ ಬಿಡಿಲ್ಲ ನಾವು ಟಿಕೆಟ್ ಬಿಡಿಲ್ಲ ಮಾಂತೇಶ್ ಗೌಡ್ರಿಗೆ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಆಗುತ್ತೆ ಅವ್ರು ಒಬ್ಬನ ಆರಿಸುತ್ತೇವೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೋಲ್ಸಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋಕೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಮಾಂತೇಶ್ ಗೌಡ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ನಾಮಿನೇಷನ್ಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರೂ ಹೊರಟಿದ್ದೇವೆ ಅವ್ರನ್ನ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತ ಮತ್ತೆ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿ ತರುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಮಾಡುವಂಥ ಸಂಕಲ್ಪ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೊರಟಿದ್ದೇವೆ ಇಷ್ಟೇ. ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಅಜೆಂಡಾ ಏನು ಚುನಾವಣೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಈಗ ನಮ್ಮ ಬರ್ತಾರೆ ಮುಂದೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಾವು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅದು ಮುಂದಿನ ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡ್ರಿ ನಾನು ಮೊನ್ನೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಗೋಕಾದ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಮೊದಲು ಮಾಂತೇಶ್ ಗೌಡ್ರು ಮೊದಲು ಆರಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕು ಎರಡನೇ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೋಲಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾಳೆ 29 ತಾರೀಕು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ವರಿಷ್ಠರಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ. ನಾನು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ 29 ವರಿಷ್ಠರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೋಲುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟೇ. ಮೊದಲು ಮಾಂತೇಶ್ ಗೌಡ್ರು ಆರಿಸೋದು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಬಿ ಜೆ ಪಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಮಾಂತೇಶ್ ಗೌಡ್ರು ಮೊದಲೇ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಆಮೇಲೆ लखन जारकिहोळींसाठी आम्ही दुसरे तिकीट मागितलेले नाही. आमचा उमेदवार महांतेश कवडगिमठ यांना विजयी करणे ही आमची जबाबदारी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पहिल्या पसंतीच्या मतात भाजप उमेदवाराचा विजय होणे आवश्यक आहे तर दुसऱ्या पसंतीच्या मतदानात काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे असे गोकाक परिषदेत उघडपणे सांगितले असल्याचे यावेळी रमेश जारकिहोळींनी म्हटले आहे. राज हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. विधान परिषद निवडणुकीसाठी लोकांचा भरपूर पाठिंबा असल्याचे अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळींनी म्हटले आहे. लोकांचा, कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा पाठिंबा आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी पक्षविरहित उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज देत आहे असे उद्योजक लखन जारकिहोळी यांनी म्हटले आहे. मंगळवारी सरदार मैदानातील सभेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी शहरातील चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिराला भेट दिली. माझ्या स्पर्धेतून भाजपचा उमेदवार पराभूत होत असल्याचा प्रचार करणारे काही जण आहेत. मात्र मी निवडणूक लढवत असल्याने भाजपच्या उमेदवाराला फायदा होईल. मी भाजपचा बंडखोर उमेदवार नाही. मी तिकीट कधीही मागितले नाही. त्यामुळे मी पक्षविरहित उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे असे त्यांनी म्हटले. ಆಯ್ತು ನೋಡಿ, ಜನರ ಬೆಂಬಲ, ಕಾರ್ಯಕರ್ತ ಮತದಾರ ಬೆಂಬಲ ಇದೆ. ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ನಾವು ಪಕ್ಷೇತರ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದೀವಿ ಮತ್ತು ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಗೆಲ್ಸಿ ಕೊಡ್ತಾ ಅಂತ ನಮಗೊಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಸರ್, ಈಗ ನೀವು ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಿದ್ರಿ, ಬಟ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಬಿಜೆಪಿ ಲಾಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಲಾಸ್ ಅನ್ನೋದು ಅವರು ಥೋಡೆ ಜನ ಅದನ್ನ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಅದು ನಾವು ನಿಲ್ಲೋದ್ರೆ ಮಾತ್ರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಪ್ಲಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇನು ಏನ್ ಮಾಡೋದು ಬಿಜೆಪಿ ಬಂಡಾಯನೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂಡಾಯನೋ ಅನ್ನೋದೇ ಈಗ ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿ. ನಾವು ಬಂಡಾಯ ಹತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಿದಾಕಿಲ್ಲ. ಅವ್ರೇನೋ ನಮ್ಮ ಸಹೋದರ ಕೇಳಿರ್ಬೇಕು, ನಾವು ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಿದಾಕಿಲ್ಲ. ಅದು ಏನೋ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಬಂದ್ ಹಂಗಾಗಿದೆ. ಅದೇನು ಇಲ್ಲ, ನಾವು ಪಕ್ಷೇತರ ಮೊದ್ಲೇ ಈಗ 3-4 ದಿನದ ಪಕ್ಷ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಮೊದ್ಲೇ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲಾ ಮತದಾರರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಿದ್ವಿ, ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡ್ವಿ. ಮತದಾರ ನೋಡಿ, ನಮಗ್ ಮತ ಹಾಕಿ ನಮ್ಗೆ ಗೆಲ್ಸ್ಕೊಟ್ರೆ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಇರ್ತೀವಿ, ಮತ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ನಾವು. यावेळी त्यांनी मला मतदान करून विजयी करण्याची मतदारांना विनंती केली आहे. राज हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार असा विश्वास महांतेश कवडगिमठ यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही कालावधीत झालेल्या विकास कामांच्या जोरावर पहिल्या 2 वर्षाच्या मतदानाचा केंद्रबिंदू राहील असा विश्वास महांतेश कवडगिमठ यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजप पक्षाचाच विजय होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು 2 ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಗ್ರಾಮಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಚಾರವಾಗಿರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲೆಯ ನೀರಾವರಿ ಸಮಸ್ಯೆಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ನಿಜವಾದ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸಿದ್ದೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ. ನಾನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ 2 ಅವಧಿಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ತತ್ವ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇಡೀ ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು BJP ಪಕ್ಷವನ್ನು ಮೊದಲನೇ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿಯೇ ಪ್ರಥಮ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯದ ಮತವನ್ನು ನೀಡಿ ಹೆಚ್ಚು ಅಂತರದಿಂದ BJP ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾರೆ.
ಸರ್ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಈ ಸಲ ವೋಟಿಂಗ್ ಇಲ್ಲ. ಇದ್ರ ಕಡೆ ಬಿಜೆಪಿ ಪಾರ್ಟಿ ಯಾವ ರೀತಿ ನೋಡಿ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ವೋಟ್ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡೋದು ಇದನ್ನಾಗುವುದು ಇಲ್ಲ, ಇದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಆಯಿತು. ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಆದ ನಂತರ ರೀಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಆಫ್ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಆ್ಯಂಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸೀಸ್ ಮತ್ತು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಸಹಿತ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಮರು ವಿಂಗಡಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭ ಇರೋದರಿಂದ ಆ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮತ್ತು ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತಪ್ಪಿ ಹೋಗಿದೆ. ಆದರೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಚುನಾವಣೆ ಆಗಿ ಅವರು ಸಹಿತ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಸಹಿತ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಸರ್, ಕೊನೆಯದಾಗಿ ತ್ರಿಕೋನ ಸ್ಪರ್ಧೆ ಏರ್ಪಟ್ಟಾಗಿದೆ. ಇದರ ಕಡೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಯಾವ ರೀತಿ ರಣನೀತಿಯನ್ನು ಹೊಂದ್ತಾ ಇದೆ? ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ ಆಗಲಿದೆ. पक्षविरहित उमेदवाराच्या लढतीचा फायदा भाजपला होईल. पक्षांच्या वरिष्ठांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विरामाचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे. ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಮನೆ ಸಮಸ್ತ ಮತದಾರರು ಇವತ್ತು ಅಂಗಾರಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಿಂದೂ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ನಾವು ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪೂಜೆಯ ಮೊದಲನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಾವು ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ನಾವು ಇಲೆಕ್ಷನ್ ತಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ
ವಿನಾಯಕನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ವಲ್ಪ ಟರ್ನ್ ವಿಜಯ ಸಿಟಿ ಉಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಮತ ಹಾಕಿ. ನಮ್ಮ ತಾಯಿಯ ಹನಿ ಮೇಲೆ ಕುಂಕುಮ ಕೊರಳಲ್ಲಿ ತಾಳಿ ಉಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತ ಹಾಕಿ ಅಂತ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು. ಯಾರು ಎದುರಾಳಿ ಯಾರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎದುರಾಳಿಗಳು ಯಾರು ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಹ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತ ಹಾಕಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮತ ಹಾಕಿ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿ ಈ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಇಲೆಕ್ಷನ್ ನನ್ನ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಧರ್ಮದ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಏನು ನಮಗೆ ಪಾಠ ಹೇಳಿದೆ ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಆ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದಲೇ ನಾನು ಇವತ್ತು ನಾಮಿನೇಷನ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನು ಬೇರೆ ಅವ್ರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ನನ್ನ ಸಹೋದರರ ಗೆಲುವು ಖಂಡಿತ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ಸತೀಶಣ್ಣ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮುಖಂಡರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಕ್ಕಳು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಬುದ್ಧ ಇದ್ದಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅವ್ರು ಈಗಾಗಲೇ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಏನು ಎಂತ ಯಾರಿಗೆ ಮತವನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ. ಸೊ ನನಗೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಕ್ಕಳ ನಾಯಕರಿಗೆ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्ष व अपक्ष उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांनी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे हजेरी लावली होती. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. सकाळपासूनच शहरातील कन्नड साहित्य भवन येथे भाजपा नेते व अभिमानी कार्यकर्ते महांतेश कवडगीमठ यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक नेते मंडळींची व मंत्रींची गर्दी होती. एकीकडे कन्नड साहित्य भवन येथे नेते मंडळी खुर्चीवर पायावर पाय टाकून एका रांगेत बसले होते, तर दुसरीकडे बेळगावचा विकास व महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणलेले आमदार सामान्य कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बेळगाव उत्तर व दक्षिण मतक्षेत्रात विकासाची गंगा चालू ठेवलेले आमदार अनिल बेनके व आमदार अभय पाटील चहा पितेवेळी देखील खाली बसून कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करत असल्याचे दृश्य दिसले. उमेदवार महांतेश कवडगीमठ हे सर्वाधिक मते घेऊन कसे निवडून येतील हीच प्रामुख्याने चर्चा करत होते. पण दुसरीकडे आराम खुर्चीवर बसलेले काही नेते हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्ते मात्र उभारून व नेते मंडळी खुर्चीवर हीच सारी चर्चा कन्नड साहित्य भवन परिसरात होत होती. आमदार कसा असावा याचे दृश्य यावेळी कार्यकर्त्यांना जवळून पाहता आले, त्यामुळे एकच चर्चा रंगली. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. काँग्रेसमध्ये 4100 मतदार असून 2 जागांवर निवडणूक जिंकणार असे काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये 4100 मतदार असून 2 जागांवर निवडणूक जिंकण्याची हमी आहे असे विधान परिषद काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले आहे. हिंडलगा येथील श्री गणेश मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मी अधिकृतपणे काँग्रेसचा उमेदवार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले सगळेच जण प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी म्हटले. ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಣದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವ್ರಿಗಂತ ನಾವು ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹೇಳಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿಗಳು ಕಣದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ನಾಮಿನೇಷನ್ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿಗಳು. ಮತ್ತೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಜಿಲ್ಲಾದ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ 4100 ಮತಗಳು ಅದಾವ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದೂ ಅದಾವ. ರಾಮದುರ್ಗ ಇರ್ಬೋದು, ಈ ಕಡೆ ಭಾಳ ಜನ ಹರೀಶ್ ಬಂದಾರೆ.
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಹರೀಶ್ ಬಂದ್ರು ಲೋಗೋ ಬಾಜಿ ಬಿಡ್ರಿ ಶೋಲ್ಡರ್ ಬರತೈತಿ ಬೇರೆದವ್ರ ಕೈ ಈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಲೇ ಮಗನ ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಬೈತಾರ ನೋಡ್ರಿ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ರಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ರಿ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭ ನಮ್ದು ಫೋಕಸ್ 2023 ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಇಲ್ಲಾದಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಗಟ್ಟಿ ಆಗಬೇಕು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿ ಆಗಬೇಕು ನಾವು ಈ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಬೇಕು सिंगल पॉइंट एजेंडा ही एमएलसी चुनावणी काँग्रेस पक्षाचा अभ्यर्थी केला. ते पुढे म्हणाले की पक्षाबाहेरील उमेदवार लखन जारकिहोळी यांनी निवडणूक लढविण्याबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत असे म्हटले. राज हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. मालतीबाई साळुंके शाळेच्या विद्यार्थ्यांना समाजसेविका माधुरी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. मालतीबाई साळुंके माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नवीन शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका माधुरी जाधव पाटील व कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा हे उपस्थित होते. यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा मनोळकर म्हणाले की मराठी शाळेचे अस्तित्व टिकविण्याकरिता आपल्या भागातील पालक वर्गाने आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेणे गरजेचे आहे. या शाळेत खानापूर तालुक्यातील जंगल भागातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणासाठी इतक्या दुरून येऊन शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांचा राहण्याचा व शिक्षणाचा खर्च दानशूर व्यक्तींच्या मदतीने केला जातो असे सांगण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या माधुरी जाधव म्हणाल्या की अशा काही गोरगरीब विद्यार्थ्यांना काही मदतीची गरज असल्यास आपण शक्य तितकी मदत करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर माधुरी जाधव व निलेश गुरखा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जे आपले शिक्षक आहेत इवन सिनियर सिटीजन्स कोणी असू दे तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा तुम्ही आदर करा आणि काही असू दे त्यांना तरी काही प्रॉब्लेममध्ये असेल काही असेल त्यांना सहकार्य करा, तुम्ही सपोर्ट करा. त्यांनाही वाटेल हा ही मुलं जी आहेत ही आपली आहेत, त्यांना आपुलकीपणा वाटतोय आणि इतके सगळे हे घरातली मुलांच्यावरती लक्ष देतात पण इतक्या मुलांच्यावरती लक्ष देणे हे खूप कठीण असते. त्यासाठी तुम्ही सुद्धा कोऑपरेट करा त्यांना आणि त्यांना सहकार्य करा. करता नव्हे त्यांनी काय करतात हे विचार करा. त्यांना उद्या तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं हा त्यांचा विचार. त्यासाठी तुमचं फ्युचर जे आहे ते चांगलं होऊ दे हे तुम्हाला घडवणार हे मेन शिक्षण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RM खांडेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती M खोत यांनी केले. यावेळी शाळेचे शिक्षक ANV गिरी, SR सांगली, BS सूचना हे उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विरामाचे. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव.
विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। सुपा धरणाच्या बॅकवॉटर येथे फॉरेस्ट विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या बोटिंगला केपीसी कडून विरोध दर्शविला जात आहे। जोयडा तालुक्यातील पांजेली येथील बॅकवॉटर येथे नुकतेच पर्यटकांना फिरून आणण्यासाठी बोट ठेवण्यात आली असून प्रत्येकी पर्यटकाला 500 रुपये प्रतिशुल्क आकारण्यात आले होते। परंतु पांजेली बॅकवॉटर हे ठिकाण कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या हद्दीत येत असल्याने त्यांची परवानगी न घेता बोटिंग सुरू केल्याने सदर बोटिंग 2 दिवसांपूर्वी जाऊन बंद करण्यात आली। परंतु फॉरेस्ट विभागाच्या माहितीनुसार सदर भाग फॉरेस्ट विभागात येत असल्याचे सांगत पुन्हा बोटिंग सुरू करण्यात आली आहे। परंतु सदर बोट चालू केल्याचे केपीसीला समजल्याने सदर बोट जप्त करू असा इशारा केपीसीने दिला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार येथे धरण असल्याने एखादा अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सदर अनधिकृत घालण्यात आलेली बोट बंद करणार असल्याचे सांगण्यात आले। यामुळे नव्याने चालू करण्यात आलेली बोट यापुढे चालू की बंद राहणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे। ಪರ್ಮಿಷನ್ ಬರೋ ಮಟ್ಟ ಬೋಟ್ ಒಳಗಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಒಳಗಾಗ್ಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಮ್ಮನೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ರಿಸರ್ವ್ ಪೊಲೀಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಪರ್ಮಿಷನ್ ಮತ್ತೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಬಂದಾರಂತ ಶೂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು। ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ ಡಿಆರ್ ಪೊಲೀಸ್ ಎಲ್ಲ ಇರೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವತ್ತಿಂದ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಇದನ್ನ? 2 ದಿನ ಆಯ್ತಾ? ಇವತ್ತು ಮಾಡಬೇಡಿ ಜನರಿಗೆ ನೋಡಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಮಾಡಿದ್ರೆ। निखिल असुकर, KNN सिटी न्यूज, जोयडा। रायबाग तालुक्यामध्ये विश्वचेतन संतश्रेष्ठ कनकदास यांची 534वी जयंती साजरी करण्यात आली आहे। रायबागमध्ये विश्वचेतन संतश्रेष्ठ कनकदास यांची 534वी जयंती साजरी करण्यात आली। रायबाग तालुक्यातील जुन्या तहसीलदार कार्यालय रस्त्यावरून वाद्यांसह कनकदास यांच्या भावचित्राची मिरवणूक तालुक्याच्या शाळेतील विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हक्कबुकर वेदिके येथून सुरू झाली। कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कुरुबर जागृती वेदिके, कनक जयंतोत्सव समिती व तालुका मंडळीच्या संयुक्त विद्यमानाने 534वी कनकदास जयंती साजरी करण्यात आली। यावेळी परमपूज्य अमरेश्वर महाराज यांनी कनकदासांच्या भावचित्राचे पूजन करून दीप प्रज्वलित करून आपले विचार मांडले। ಮರ್ದನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೈತಿ ಅಂತ ಮನಸ್ಸನ್ನ ನಿನ್ನಡಿಗೆ ಹಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಉಳಿದೈತಿ ಅಂತ ನಿನ್ನ ದಾಸ ಆಗಲಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಯಾವ್ದು ಉಳಿಬೇಕಾಗೈತಿ ಅದು ಉಳಿದ, ಯಾವ್ದು ಹಾಳಾಗಿ ಹೋಗಬೇಕಾಗೈತಿ ಹೋಗ್ಯದ, ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನೀ ನನ್ನ ದಾಸ ಆಗುವ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ಕನಕದಾಸರ ಪದ್ಯವನ್ನೇ ಬರೀತಾರ, ಈಶ ನಿನ್ನ ಚರಣ ಭಜನೆ ಆಸೆಯಿಂದ ಮಾಡೋದು। ಕೇಳ್ರಿ, ಶರೀರಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ, गौरव बरಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಒಳಗೆ ನೀ ಅಧಿಯೇತ ತಿಳ್ಕೊಂಡು। यानंतर हंदीगुंद गावातील कलाकारांनी आपली कला प्रदर्शित केली। यावेळी हारुगेरी करिसिद्धेश्वर पुजारी, तालुका नौकर संघ अध्यक्ष विश्वनाथ हारुगेरी व इतर मान्यवर उपस्थित होते। संजू बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग। अंगणवाडी शिक्षकांच्या नेमणुकीत प्रथम भाषा कन्नड विषय पास पाहिजे असा आदेश दिल्याचे खानापूर तालुक्यातील 80% मराठी भाषिक महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे। गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 17 अंगणवाडीत नेमणीचे आदेश देण्यात आले, तेव्हापासून तालुक्यातील महिला वर्गातून समाधान पसरले होते। अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले। गेल्या 2 महिन्यांपासून नोकरीची अपेक्षा करणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांसाठी सरकारने 10वीच्या परीक्षेत प्रथम भाषा कन्नड 125 मार्काचा विषय पास पाहिजे असा आदेश दिल्याने खानापूर तालुक्यातील 80% मराठी भाषिक महिला वर्गातून मोठी नाराजी पसरली आहे। कारण मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा मराठी भाषा आहे तर तृतीय भाषा कन्नड आहे। असे असताना मराठी माध्यमच्या महिलांना अंगणवाडीमध्ये शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळणार नाही। ही बाब तालुका लोकप्रतिनिधींच्या लक्षात आली पाहिजे।
यासाठी मराठी भाषेचे महत्त्व राखणे गरजेचे आहे. अंगणवाडी शिक्षकांच्या नेमणुका देण्यास विलंब झाला. एकीकडे अंगणवाडीत शिक्षिका नसल्याने अंगणवाडी बालकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुसरीकडे प्रथम भाषा मराठी असलेल्या महिलांच्यावर अन्याय झाला आहे. तर प्रथम भाषा कन्नड असलेल्या शिक्षकांना मराठी माध्यमच्या अंगणवाडीच्या बालकांना मराठी भाषा कशी शिकविणार? परत मराठी प्रथम भाषा असलेल्या महिलांना अंगणवाडी शिक्षकांच्या नेमणुका कशा होणार? तेव्हा मराठी सीमा भागातील जनतेवर भाषेचा अन्याय केला जात आहे. मराठी भाषिक महिलांना अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणुकी झाल्या पाहिजे अशी मागणी केली जात आहे. अंगणवाडी शिक्षकांच्या नेमणुकीसाठी प्रथम भाषा कन्नडच हवा, तोही 125 मार्काचा. तर अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणुका होणार आहे. त्यामुळे नेमणुकांचे आदेश देण्यास उशीर होणार. शिवाय अंगणवाडी शिक्षकांना कन्नड भाषा लिहिता वाचता आली पाहिजे असेही म्हणण्यात आले आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. माजी मंत्री रमेश जारकिहोळींनी साधला माध्यमांशी संवाद. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा करणार पराभव. भाजप उमेदवार महांतेश कवडगीमठ यांना विजयी करण्याचे आहे ध्येय. विधान परिषद निवडणूक पक्षावरून होते, कुटुंबावरून नाही. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळींनी माध्यमांशी साधला संवाद. विधान परिषद निवडणुकीत चन्नराज हट्टीहोळींचा होणार विजय असा केला विश्वास व्यक्त. पक्षविरहित उमेदवार लखन जारकिहोळींनी घेतले गणेश मंदिरात दर्शन. निवडणुकीसाठी लोकांचा भरपूर पाठिंबा असल्याचे मांडले विचार. मी भाजपाचा बंडखोर उमेदवार नाही अशी केली स्पष्टोक्ती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.